नमस्कार. या विशेष विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय असा आहे ना, जो आपल्यापैकी बहुतेकांच्या अगदी जवळचा आहे. एकत्र कुटुंब म्हटलं की नात्यांची गुंतागुंत आलीच. पण यातला सगळ्यात गाजणारा आणि मसालेदार वाद कोणता असेल? तर तो म्हणजे जावा-जावांमधला घरकामाचा वाद. एकाच छताखाली राहणाऱ्या दोन जावा कामाच्या वाटणीवरून कशा आमनेसामने येतात, याचं आपण आज सविस्तर विश्लेषण करणार आहोत. मी तुमची नोकराणी नाही, तुम्ही सगळं काम सोडून निघून गेल्यात. हा संवाद ऐकूनच वातावरणातली गरमी जाणवते ना? मी तुमची नोकराणी नाही, हा खरंच एक स्फोटक क्षण आहे. पण विचार करा, कोणताही वाद असा अचानक एकाएकी या टोकाला पोहोचत नाही, बरोबर? एका साध्या दुपारची सुरुवात अशा भयंकर शाब्दिक चकमकीत नेमकी कशी झाली, तेच आज आपण उलगडून पाहणार आहोत. या रागामागे नक्की काय काय दडलंय ते आपण आता टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. तर या सगळ्याची सुरुवात होते ती ब्युटी पार्लरच्या वादावरून. या वादाची ठिणगी पडते ती एका अत्यंत चुकीच्या वेळी घेतलेल्या निर्णयामुळे. बाहेर कडकडीत ऊन तापतंय आणि घरात लहान जाऊ कांता एकटीच राबराब राबतीये. घरची सगळी कामं तिच्या एकटीच्या अंगावर आहेत आणि उकाड्यात ती अगदी घामाघूम झालीये. आणि दुसरीकडे मोठी जाऊ शालू या सगळ्या जबाबदाऱ्या झटकून मस्त पार्लरमध्ये जाऊन फेशियल करतीये, स्वतःसाठी आराम शोधतीये. हा जो टोकाचा विरोधाभास आहे ना, तोच या संपूर्ण वादाचा मुख्य पाया आहे. आता शालूने पार्लरला जाण्यासाठी दिलेली कारणंही ऐकण्यासारखी आहेत. कांताने तिला साहजिकच विचारलं की घरात एवढी कामं पडली आहेत, आताच जाणं इतकं गरजेचं आहे का? त्यावर शालूचं उत्तर काय? तर तिला थ्रेडिंग करायचंय, फेशियल करायचंय आणि खूप दिवसांपासून चेहऱ्याकडे लक्ष न दिल्यामुळे क्लीनअप करायचंय. शालूच्या मते ही कामं अत्यंत तातडीची आहेत, ज्याशिवाय तिचं पान हलणार नाही. पण कांताच्या दृष्टिकोनातून बघितलं तर हे निव्वळ घरकाम टाळण्याचं एक उत्तम कारण आहे. यानंतर आपण वळूया पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, कांताची कामाची तक्रार. इथे गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे कांताच्या कामांची यादी खरोखरच न संपणारी आहे. पहाटे उठल्यापासून तिची जी धावपळ सुरू होते ती थांबतच नाही. आधी अंगण झाडणं, सडा रांगोळी करणं, मग दुपारच्या जेवणासाठी भात लावणं, पापड भाजणं, घरातील सगळ्यांचे कपडे धुणं, ही यादी इथेच संपत नाहीये. या सगळ्या गडबडीत तिला श्वास घ्यायलाही फुरसत नाही. आणि नेमक्या अशाच वेळी घरातली मोठी जाऊ तिला असं वाऱ्यावर सोडून जाते, हे तिच्यासाठी प्रचंड संतापजनक असतं. त्यातच आणखी एका गोष्टीची भर पडते, ती म्हणजे नणंद. घरात नणंद राहायला आलेली असते. आता आपल्या एकत्र कुटुंबाच्या अलिखित नियमानुसार नणंद म्हणजे पाहुणी. तिचं विशेष आदर आतिथ्य करणं, तिला वेळेवर चहा नाश्ता देणं, ही सगळी जबाबदारी सुनावरच असते. आता शालू तर पार्लरमध्ये जाऊन बसलीये, म्हणजे या पाहुण्याचे सगळे लाड पुरवण्याची जबाबदारी कोणावर आली? अर्थातच एकट्या कांतावर. हाच एक क्षुल्लक वाटणारा पण महत्वाचा ताण आहे, ज्यामुळे कांताचा उरलासुरला संयमही सुटतो. इथून पुढे सुरू होतो तो शालूचा ज्येष्ठत्वाचा दावा. जेव्हा कांता न्यायाची मागणी करते की कामात मदत का नाही केली, तेव्हा शालू कामाच्या वाटणीवर बोलण्याऐवजी सरळ आपलं हुकमी अस्त्र बाहेर काढते. मी तुझ्यापेक्षा मोठी आहे, तू लहान आहेस, मला अक्कल शिकू नकोस आणि सासू बनण्याचा प्रयत्न करू नकोस, अशा शब्दांत ती कांताचा आवाज दाबून टाकते. आता बघा, तर्कावर आधारलेला वाद जेव्हा थेट वयावर आणि अधिकारावर येऊन थांबतो, तेव्हा तो सोडवणं अधिकच कठीण होऊन बसतं. शालूचा हा दृष्टिकोन अगदी स्पष्ट करतो की ती स्वतःला आता घरकामातून सूट मिळालेली एक वरिष्ठ सदस्य मानते. शालूचा आणखी एक युक्तिवाद असा असतो की जेव्हा कांता या घरात सून म्हणून आली नव्हती ना, तेव्हा हे अख्खं घर तिने एकटीने सांभाळलंय. सगळ्यांना चहा पाणी देण्यापासून ते जेवण बनवण्यापर्यंतची सगळी कामं तिने एकटीने उपसलीत. त्यामुळे आता घरात नवीन सून आल्यावर आपल्याला आराम करण्याचा 100% हक्क आहे, असं तिचं ठाम मत आहे. म्हणजे काय, तर भूतकाळातल्या कष्टांचं भांडवल करायचं आणि वर्तमानातली कामं टाळायची, हा तिचा सरळ हिशोब आहे. आता येतो या कथेतला सगळ्यात मजेशीर आणि स्फोटक भाग, लिंबू सरबताचा वाद. आता वेळे थोडं पुढे जाऊया. दुपार उलटून गेलीये आणि शालू पार्लरमधून मस्तपैकी घरी परत आलीये. इथून या वादाला एक वेगळंच आणि अधिक टोकदार वळण मिळतं. कांता आधीच रागाने धुमसतीये आणि घरी पाऊल ठेवल्या ठेवल्या शालूची पहिली फरमाईश काय असते? कांता, माझ्यासाठी लिंबू सरबत बनव, मी उन्हाने खूप थकलीये. आता विचार करा, एकीकडे कांता सकाळपासून घाम गाळतीये आणि दुसरीकडे बाहेरून फिरून आलेली शालू उन्हाचा आणि थकव्याचा बहाणा करून पुन्हा कांतालाच कामाला लावतीये. हा तोच क्षण आहे जिथे कांताचा बांध फुटतो. आणि हा राहिला कांताचा सडेतोड जबाब, तुमच्या हाताने बनवा आणि प्या, मला काम सांगू नका. एकत्र कुटुंबातही सहनशीलतेची एक मर्यादा असतेच ना. कांताने आता मुकाट्याने सगळं सहन करायला आणि दबून राहायला स्पष्ट नकार दिलाय. तिच्या या एका वाक्याने घरातल्या वर्चस्वाच्या लढाईला जणू काही नवी ठिणगीच दिलीये. हे म्हणजे थेट बंड पुकारल्यासारखंच आहे.
आता शालूची जी ही थकव्याची कहाणी उघडकीस आलीये ती खरोखरच गमतीदार आहे. शालूनं बाहेर नुसतं फेशियल नाही केलं, तर तिनं छानपैकी नारळ पाणी प्यायलं, मनसोक्त पाणीपुरी खाल्ली आणि मग घरी येऊन प्रचंड थकल्याचं नाटक केलं. आणि एवढ्यावरच ती थांबली नाही, तर आता आपण संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अजिबात उठणार नाही असा फतवाही तिनं काढून टाकला. हे सगळं ऐकून आधीच वैतागलेल्या कांताच्या रागात आणखी किती तेल ओतलं गेलं असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. या सगळ्या नाट्यातला 5वा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे सासूबाईंची कोंडी. या सगळ्या गदारोळात एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करून कसं चालेल, त्या म्हणजे सासूबाई. घरातल्या या 2 जावांच्या भांडणात सासूबाईंची अवस्था एका मूक निरीक्षकासारखी, पण तरीही एका हतबल न्यायाधीशासारखी झालीये. सासूबाईंना घरातली खरी परिस्थिती अगदी अचूक माहितीये. सकाळचं वेळापत्रक कसं असतं ते बघितलं तर कांता सकाळी बरोबर 6 वाजता उठून सडा रांगोळी करण्यापासून ते 7 वाजता चहा बनवण्यापर्यंत सगळी कामं उरकते. आणि शालू मात्र आरामात 8 वाजता उठते आणि तिला हातात आयता चहा लागतो. कोण काम करतंय आणि कोण टाळतंय हे सासूबाईंच्या तीक्ष्ण नजरेतून काही सुटलेलं नाही. सासूबाईंनी दोन्ही सुनांचं केलेलं हे विश्लेषण खरंच खूप तटस्थ आणि मार्मिक आहे. त्यांच्या मते मोठी सून शालू ही थोडी हुकूम गाजवणारी आहे, तिला पैशांचा रुबाब आहे आणि ती नक्कीच कामचुकार आहे. पण दुसरीकडे लहान सून कांता ही अतिशय कष्टाळू आणि घर सांभाळणारी असली तरी ती सतत तोंडाला तोंड देते आणि उलट बोलते, हा तिचा सगळ्यात मोठा दोष आहे. म्हणजे बघा, दोन्ही बाजूंचे गुणदोष सासूबाईंनी अगदी बरोबर पारखून ठेवले आहेत. मग अशा वेळी सासूबाई नेमकं करतात तरी काय? घरातले रोजचे वाद टाळण्यासाठी आणि घराची शांतता टिकवून ठेवण्यासाठी अनेकदा त्या स्वतःच पुढाकार घेतात आणि दोघींनीही टाळलेली कामं निमूटपणे करतात. जेव्हा त्यांच्यासमोर या दोघींचं कडाक्याचं भांडण सुरू असतं तेव्हा त्या मध्यस्थी करण्याऐवजी गप्प राहण्याच पसंत करतात, कारण त्यांना पक्क माहीत असतं की चुकून जरी कुणा एकाची बाजू घेतली तर वाद आणखी भडकेल. थोडक्यात सांगायचं तर कुटुंबाचा डोलारा सांभाळण्यासाठी त्यांना अशी तारेवरची कसरत करावीच लागते. आणि याच महत्त्वपूर्ण मुद्द्यावर आपण या विश्लेषणाच्या शेवटी पोहोचतो. हा खरोखरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे की कांता आणि शालूची ही गोष्ट केवळ एका घरापुरती मर्यादित आहे का, की एकत्र कुटुंबाची ही एक सार्वत्रिक कथा आहे. कामाची असमान वाटणी, ज्येष्ठत्वाचा अहंकार आणि त्यातून निर्माण होणारे हे छोटे मोठे पण गमतीदार संघर्ष हा निव्वळ एक मानवी स्वभावच आहे का, यावर नक्की विचार व्हायला हवा. तोपर्यंत हे सखोल विश्लेषण आपण इथेच थांबूया.